रेल डाक सेवा इथं आधार कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती आदी अनुषंगिक बाबींसाठी विशेष सेवेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला। नागरिकांनी या केंद्राचा लाभ घ्यावा असं आवाहन रेल डाक सेवेच्या वतीनं करण्यात आलं। भारतीय डाक विभागाच्या रेल डाक सेवा अर्थात RMS बी विभाग सोलापूर इथं नव्यानं सुरू करण्यात आलेल्या आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्राचं उद्घाटन उत्साहात पार पडलं। या केंद्रामुळे सोलापूर शहर आणि परिसरातील नागरिकांना आधार नोंदणी तसंच नाव, पत्ता आणि इतर तपशिलातील दुरुस्तीची सुविधा आता एकाच ठिकाणी सहज उपलब्ध होणार आहे। या केंद्राचं उद्घाटन उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि भविष्य निर्वाह निधी क्षेत्रीय कार्यालयाचे आयुक्त पुरुषोत्तम मीना यांच्या हस्ते झालं। यावेळी प्रवर डाक अधीक्षक HE खडकेकर, SP HQ PA वंगाळे, वरिष्ठ डाकपाल SP काळे, RPF निरीक्षक मारुती घोळवे यांच्यासह डाक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। रेल्वे VIP गेट जवळील रेल डाक सेवा बी विभागाच्या कार्यालयात हे केंद्र सुरू करण्यात आलं असून दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांना सेवा उपलब्ध राहणार आहे। कार्यक्रम रेल डाक सेवा बी विभागाचे अधीक्षक एरंडे, सहाय्यक अधीक्षक गणेश वडूरकर आणि रेल डाक निरीक्षक CM नदाब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। सेफ्टी, उसकी सुरक्षा रखने के लिए आप लोग बहुत बड़ी जिम्मेदारी दी गई है और होटल डिपार्टमेंट है उसका अहम रोल है। उसी का आपका मतलब ये छोटा सा जो उद्घाटन हो रहा है वो है। तो मैं चाहता हूँ कि डाक विभाग आगे तरक्की करता रहे और जन सेवा है तो अपने हिसाब से टाइम के साथ साथ में नई नई चीज़ों के साथ वो एडप्ट करके अपने आप में समा के और जनता की सेवा करते रहे। थैंक यू। सेंटर्स आपल्याकडे काम करतात। सकाळी बोलताना मी सर्व सरांना म्हटलं की जसं आपण टपाल बुकिंग 24 तास सेवा देतो तसं एक दिवस आणू की आधारचं सुद्धा सेवा आपण 24 तास आणू। आणि घड्याळाचा दिवस जर पोस्ट ऑफिस आहे तर रात्र तुम्ही आहात असं घड्याळ आपल्याला कंप्लीट करायचं। आणि हळूहळू लोकांना आता सवय नाही पण जेव्हा लोकांना आपण लोकांपर्यंत जाऊन सांगू ही संध्याकाळी सुद्धा सेवा आहे। कारण तुम्ही बघा आज पोस्टमन जेव्हा घरात जातो तेव्हा मॅक्झिमम लोक नोकरीवर किंवा कामावर गेलेले असतात। खेड्यातलं चित्र तेच आहे, मॅक्झिमम लोक शेतावर कामाला गेलेले असतात किंवा त्यांचं काम आयुक्त आपल्याला दिलेलं आहे तरी आपले अधीक्षक राजकीय बंगाल साहेब आणि सिंहपूर काळे सर इथंही उपस्थित आहेत, त्यांचं मी स्वागत करतो। आपल्याला डिपार्टमेंट आपण भारतीय डाक डिपार्टमेंट आपण जनसेवा आहे, डाक सेवा ही जनसेवा या ब्रीदवाक्याने आपण आता कार्यरत करत आहोत आणि पब्लिकला आपण जास्तीत जास्त सेवा देण्याचा आपण एक ब्रीद आपण हे केलेलं आहोत। आणि परत लोकांकडे येणार नाही जसं पोस्टामध्ये कसं आहे आपण कोणत्याही सेविंग अकाउंट काढा, RD अकाउंट काढा, एकदा अकाउंट काढलं की परत त्याच्यामध्ये डिपॉझिट क्लोजिंग हे फंड पब्लिकला परत सेवा द्यावी लागते। पण आधारमध्ये कसं एकदा काढून गेलं की लहान मुलांचं काढलं तर तो नंतर 12-15 वर्षानंतरच आपल्याकडे येणार। म्हणजे वन टाईम आपल्याला रेव्हेन्यू कम्युनिकेशन ह्या सोर्स चालला आहे। अपेक्षा करतो की RMSमध्ये दररोज कमीत कमी 50 ट्रान्झॅक्शन आपले लोक करतील आणि RMS सोलापूर RMS जे नाव आहे कस्टमर सेंट्रिक होणं चांगलं आहे। रजिस्टरसाठी आमदार इथं आले। दिस इज दी व्हॅल्यू ऑफ डिपार्टमेंट ऑफ नदाब मला म्हटले होते सर पहा म्हणे नाही ते यावं लागतं। सो कस्टमर सेंट्रिक होणं नेहमी चांगलं। आता आधार तर तुम्हाला माहिती आहे कस्टमरचं एकदम शॉर्ट आफ्टर
सर्व्हिस म्हणजे आधार. कार्यक्रमाचं नियोजन NN कुलकर्णी आणि प्रताप आंबेवाले यांनी केलं, तर सूत्रसंचालन अमोल निंबाळकर यांनी केलं. आधार नोंदणीसह विविध दुरुस्तीची कामं इथं जलद गतीने होणार असल्यानं नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. या सुविधेचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असं आवाहन डाक विभागानं केलं आहे. उद्घाटन सोहळ्यास रेल डाक सेवा सोलापूर विभागीय कार्यालय, हेड पोस्ट ऑफिसचे अधिकारी कर्मचारी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.